हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनाइसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. सध्या सोशल मीडियाला तुम्ही एक व्हिडिओ ट्रेंड होताना बघत असाल. त्यामध्ये एक व्यक्ती दावा करतोय की हा किल्ला आम्ही लिलावामध्ये खरेदी केलेला होता, जो किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधिपत्याखाली सुद्धा राहिलेला होता. नेमका हा किल्ल्याचा वाद काय आहे, किल्ला खरंच विकत घेता येतोय का, या अनुषंगाने आपण आजची ही चर्चा करणार आहोत. हे प्रकरण समजून घेणार आहोत. किल्ला विकता येतो का, काय आहे गोपाळगड प्रकरण. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन 0 to 0 हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला याची माहिती आहे, आता कल्पना आहे. आन्सर रायटिंग रिलेटेड सगळ्या गोष्टी मी यामध्ये मेन्शन केलेल्या, तुम्ही निश्चितच खरेदी करून घेऊ शकता. आता बघा, गोपाळगड किल्ला जो आहे याबद्दल आपण थोडा एक बेसिक बघून घेऊया. यालाच अंजनवेलचा किल्ला सुद्धा म्हणतात. अंजनवेल या गावी आपल्याला दिसून येतो. अंजनवेल तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी मधला हा किल्ला आहे. त्याचा जो प्रकार आहे तो जलदुर्ग आहे, म्हणजे सी फोर्ट. बघा, इकडे तुम्हाला समुद्र दिसून येतो आणि त्याच्या तिकडे किल्ला आहे. स्थानिक महत्व काय, तर जी वशिष्ठी नदी आहे दाभोळ, इथं तिचं त्या मुखावर हा किल्ला आपल्याला दिसून येतो. धोरणात्मक भूमिकेसाठी काय आहे, तर सागरी मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठीचा हा किल्ला अतिशय महत्वाचा होता. याचं बांधकाम जे आहे ते आदिलशाहीच्या काळात म्हणजे 16व्या शतकात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मूळ सत्ताधारी विजापूर आदिलशाहीकडे यांची सत्ता होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा यावर ताबा मिळवलेला होता. म्हणजे अर्थातच हा आपल्या महाराजांच्या ताब्यात सुद्धा राहिलेला किल्ला आहे आणि दाभोळ मोहिमेदरम्यान हा विजय मिळवलेला होता आणि हा किल्ला जिंकून घेतलेला होता. असं या किल्ल्याचं महत्व आहे. म्हणजे अनेक पर्यटक मग अशा ठिकाणी व्हिजिट करत असतात, किल्ले पाहायला जात असतात. ठीक आहे. सो या अनुषंगाने तो महत्वाचा आहे. मग आता हा चर्चेत का आलेला आहे, मुद्दा काय आहे, तर बघा, हा व्यक्ती जो आहे तो या किल्ल्यावर आपला दावा करताना दिसून येतोय. आणि बघा, रत्नागिरी जिल्ह्यातील गोपाळगड किल्ल्यावर खासगी मालकीचा दावा पुन्हा चर्चेत आलेला आहे. आपल्याला जनरली वाटतं की हे जे ऐतिहासिक पुरावे असतात किंवा काय म्हणतात, हे महत्वाचे ज्या स्थान असतात, ज्या गोष्टी असतात, या राज्य सरकारांकडे असतात किंवा ते काय प्रिझर्व केलेल्या असतात. पण बघा, असा जर खासगी मालकीचा दावा जर कोणी सांगत असेल तर नेमके हे मुद्दे मग चर्चेत आल्याशिवाय राहत नाही. तर पर्यटकांना प्रवेश नाकारल्याच्या घटनेनंतर हा वाद मग राज्यभर चर्चेत आलेला आहे. पुरातत्व विभाग, महसूल प्रशासन आणि स्थानिक लोक प्रतिनिधी हे सगळे मग सक्रिय झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. ठीक आहे. सो हा मुद्दा आहे. आणि मग हे प्रकरण जर आपल्याला पाहायचं असेल तर याला ऐतिहासिक पार्श्वभूमी काय राहिलेली आहे, तर बघा, मराठा सागरी संरक्षण व्यवस्थेतील महत्वाचे हे स्थान त्यावेळेस मानलं जायचं. आणि गोपाळगड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात आलेला आहे का, की किल्ला शासनाच्या ताब्यात आहे की मी मग खासगी मालकीत. प्रकरण काय झालेलं होतं की पर्यटक त्या ठिकाणी फिरायला गेलेले असताना तिथे आंब्याचे झाड वगैरे असतील, तिथे 2-4 आंबे खाली पडलेले असतील. सो एका व्यक्तीच्या आईने ते आंबे उचलले आणि त्यावरून नेमका हा वाद सुरू झालेला आहे. आणि तेव्हाच या व्यक्तीने सांगितलेलं आहे की हा किल्ला आमच्या मालकीचा आहे. आणि मग त्यावर एक व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ सर्क्युलेट करण्यात आलेला आहे, ज्या अनुषंगाने हे प्रकरण मग चर्चेत आलेलं आहे. बघा, आता वादाची मुळे काय आहे, तर 1960च्या दशकात महसूल अभिलेखात किल्ल्याची नोंद सामान्य जमिनीप्रमाणे झाल्याचा दावा आहे. ठीक आहे. त्यानंतर काय झालं, मग ही जी सामान्य जमीन होती याचा लिलाव करण्यात आला आणि लिलाव प्रक्रियेत ही जी जमीन आहे किंवा हा जो किल्ला आहे तो हस्तांतरित झाल्याचा दावा त्या ठिकाणी आहे. आणि मग हा 220 रुपयाला, त्यावेळेस जे काही असेल तेवढ्या रुपयाला तो हस्तांतरित केल्याचा दावा आहे. ठीक आहे. आणि मग पुढील काही दशकांत मालकी हक्काबाबत हा वाद सुरू राहिलेला आहे, निर्माण झालेला आहे. 2009 मध्ये पुरातत्व विभागाने एक अधिसूचना जाहीर केलेली होती की हा किल्ला समजा पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येतो म्हणून. त्यानंतर त्याला ऑब्जेक्शन घेण्यात आलं. केस जी आहे ती कोर्टात गेली आणि 2016 मध्ये काय सांगितलं, कोर्टाने हा किल्ला काय केलेला आहे, तर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे 2016 मध्ये. मग आता ही घटना 2026 मध्ये घडून येताना दिसत आहे. सो हा काय प्रॉब्लेम आहे नेमका हे समजेनासं झालेला आहे. तर बघा, आता राज्य संरक्षित स्मारक म्हणजे काय, तर आपल्याकडे एक कायदा 1960चा, महाराष्ट्र एन्शियंट मॉन्युमेंट्स अँड आर्किओलॉजिकल साइट्स अँड रिमेन्स ऍक्ट 1960. बरं, आता या कायद्याअंतर्गत काय होतं की राज्य सरकार एखाद्या स्थळाला, जे ऐतिहासिक स्थळ आहे, जे महत्वाचं स्थळ आहे, त्याला काय करतं, या कायद्याखाली घोषित करतं संरक्षित स्मारक स्थळ म्हणून. ठीक आहे. आणि मग हे स्थळ घोषित केल्यानंतर, संरक्षित स्मारक घोषित केल्यानंतर काय आहे की तिथली जी संरचना असेल त्यामध्ये बदल करण्यावर
निर्बंध लागतात, उत्खनन, बांधकाम, तोडफोड यावर नियंत्रण लागतात. संवर्धनाची जबाबदारी ही मग शासनाकडे चालली जाते. पण हा जो किल्ला आहे, जो मालकी हक्क जो तो व्यक्ती त्या किल्ल्यावर गाजवतोय, त्यांनी बरेचसे चेंजेस त्या ठिकाणी केलेल्याचे आरोप सुद्धा लागलेले आहे. मग हा 2016 मध्ये बघा, हा जो गोपाळगड आहे हा संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं, त्याची नोंद त्या ठिकाणी केलेली होती आणि त्यामुळे वारसा संरक्षणाचा प्रश्न आता अधिक महत्वाचा बनलेला आहे. ठीक आहे, हे ते लक्षामध्ये. आता पुढे बघा, मग नेमकी चूक जी झालेली आहे ती किल्ला विकण्यात झालेली आहे की त्याआधी झालेली आहे, हा आपल्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे. प्रकरण तर तुम्हाला माहित आहे, सोशल मीडियावर तुम्ही बघितलं असेलच, पण महत्वाचं डिस्कशन कुठं होऊ शकते, चूक किल्ला विकण्यात झाली की त्याआधी झालेली आहे. बघा, बहुतेक चर्चा ही लिलावावर होत आहे की लिलाव झालेला होता, 220 रुपयाला हा किल्ला विकण्यात आलेला होता, लिलाव करण्यात आलेला होता. पण हा किल्ला लिलावात गेला कसा, हा महत्वाचा प्रश्न आहे. काय असे किल्ले लिलावात आपल्याला ठेवता येतात का, लिलावात विकला जाऊ शकतात का? तर बघा, जर महसूल अभिलेखात किल्ला साधी जमीन म्हणून नोंदवला गेला असेल, सो ही नोंदणी कोणी ना कोणी केलेली असेल, तिथले जे स्थानिक असतील, तिथला पटवारी असेल, तलाठी असेल, सो त्यांच्या अंतर्गत जे जे काही आहे तिथले अधिकारी, त्यांच्या अंतर्गत तो नोंदवला गेलेला असेल, तर मग ती चूक, त्यामधून चूक काय दिसून येते, तर एक तर ओळख पटण्यात. म्हणजे काय झालं की ती जमीन नेमकी कुठली आहे, कशा पद्धतीची ती जमीन आहे, ती लिलावात काढता येऊ शकते का, सो या पद्धतीची ओळख तेव्हा पटवण्यात आलेली नसेल, ही एक चूक झालेली असेल. त्यानंतर त्या जमिनीचं जे वर्गीकरण आहे ते विविध पद्धतीने वर्गीकरण झालेलं नसेल, त्यामुळे त्याचं ऐतिहासिक महत्व काय आहे त्या जमिनीचं, जवळपास 7 एकरच्या आसपास मध्ये ती जमीन सांगण्यात येते. आणि सर्वात महत्व याला धरून आहे की प्रशासनाची काय चूक झालेली होती, काय प्रशासनानं त्यावेळेस त्यावर दुर्लक्ष केलेलं होतं का, ज्यामुळे ही जी हा जो ऐतिहासिक वारसा आहे तो लिलावात काढण्यात आलेला होता. ठीक आहे, सो हे प्रश्न तिथे त्या ठिकाणी उपस्थित होता. मग आता सुद्धा बघा, भारतातील जमीन नोंदणीच्या अचूकतेचे प्रश्न हे काही आपल्यासाठी नवीन नाही. आजही अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे घोळ आपल्याला दिसून येतात. मग आजही अनेक ठिकाणी काय की सरकारी जमीन, वन जमीन, देवस्थान जमीन, मग तुमचे वारसा स्थळे असू दे, यांच्या नोंदीबाबत अनेक वाद आपल्याला दिसून येतात. बऱ्याचशा केसेस सुद्धा मग कोर्टामध्ये गेलेल्या सुद्धा दिसून येतात. बघा, महात्मा फुलेंनी जी शाळा काढलेली होती भिडेवाड्या संबंधित सुद्धा मागे हे प्रकरण चर्चेमध्ये होतं, त्याला पण संरक्षित स्मारक म्हणून घोषित करा वगैरे, अशा अनेक घटना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. ठीक आहे, मग आता अशा जर घटना वारंवार घडत असेल तर आपल्याला त्यामधून काय शिकावं लागेल, आपल्याला चुका कुठल्या कमी कराव्या लागेल. तर बघा, एक तर आहे वारसा जपण्याची व्यवस्था ही प्रतिक्रियात्मक आहे. म्हणजे याचाच अर्थ काय की जोपर्यंत आग लागत नाही तोपर्यंत आपण पाणी टाकायला त्या ठिकाणी जात नाही, असाच हा काय आपला स्वभाव राहिलेला आहे. बघा, नुकसान झाल्यावर कारवाई होते आणि प्रतिबंधात्मक यंत्रणा कमकुवत आहे. म्हणजे आधी जे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर त्या ठिकाणी म्हटलं जातं, सो अशा पद्धतीची आपण काय म्हणता येईल, अशा पद्धतीच्या उपाययोजना आपल्याला त्या ठिकाणी कराव्या लागेल, तेव्हा जाऊन असे जे प्रकरण आहे ते आपल्या हातामध्ये किंवा आपल्या कंट्रोलमध्ये येतील. येते लक्षामध्ये. पुढे बघा, अजून काय आहे तर विभाग वेगवेगळे काम करतात. मग आपल्याकडे महसूल विभाग आहे, पुरातत्व विभाग आहे. ठीक आहे, हे जे जमिनी संबंधित आहे, हे जे पुरातत्व विभाग आहे, ऐतिहासिक जे काही स्थळं राहिलेले आहेत त्या संबंधित आहे. मग तिथलं लोकल लेवलचं जे गव्हर्नन्स आहे किंवा ग्रामपंचायत आपल्याला त्या ठिकाणी आहे, त्यानंतर तिथलं जिल्हा प्रशासन आहे. सो या सर्व ऑथॉरिटीज त्या ठिकाणी असताना मग त्यामध्ये समन्वय कमी पडलेला आहे का? जर 2016 मध्ये कोर्टाने जो निर्णय दिलेला होता आणि संरक्षित स्मारक म्हणून जर घोषित करण्यात आलेलं होतं, त्यानंतरही अशा एका व्यक्तीने दावा करणे, सो याचा अर्थ नेमका काय? सो निश्चितच हे जे सगळे काय संस्था आहेत, ह्या ज्या सगळ्या ऑथॉरिटीज आहेत, त्यांचा समन्वय आपल्याला कुठेतरी कमी पाहायला मिळतो. अजून सर्वात महत्वाचं काय तर नागरिक पुढे येतात. बघा, हे जे ऐतिहासिक स्मारक असतात, ऐतिहासिक स्थळं असतात, ते अत्यंत महत्वाचे असतात, त्याच्याशी भावना आपल्या जुडलेल्या असतात. ठीक आहे, सो बघा, या प्रकरणात दुर्गप्रेमी म्हणजे जे गड किल्ले प्रेमी आहेत आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी हा विषय जिवंत ठेवलेला आहे. बरेच जण त्या ठिकाणी समोर आलेले असेल, ज्यांना गड किल्ल्यांविषयी प्रेम आहे, ज्यांना वाटतं की हे यांचं जतन व्हायला पाहिजे. सो अनेक ठिकाणी मग असे नागरिक किंवा स्थानिक लोक त्या ठिकाणी पुढे येतात. भारतात वारसा संरक्षणाचे मोठे काम जे आहे ते सरकारपेक्षा अनेकदा नागरिकांनीच त्या ठिकाणी चालवलेलं आहे. मग नागरिकांनी कधीपर्यंत अशा गोष्टींवर लक्ष द्यायचं, सरकारला कधी म्हणजे सरकार स्वतःहून कधी ऍक्शन घेतील, अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा स्टील रिमेनिंग आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात.
सो निश्चितच या घटनेला घेऊन आपण जी चर्चा आहे ती थोडीशी त्याला एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुमच्या लक्षात ही न्यूज काय, ही प्रकरण काय आहे आणि किल्ल्या संबंधित वाद काय आहे, किल्ला विकता येतो का आणि यामधले जे लूप होल्स आहेत ते यूज करून हा किल्ला लिलावात काढण्यात आलेला होता का, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. सो आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि यावर तुमचं मत काय आहे, तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. तुमच्यासाठी प्रश्न ठेवलेला आहे, हा प्रश्न बघायचा आहे, ऑप्शन्स एकदा बघायचे आहे, याचं उत्तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका. तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे, जी 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. याची वैशिष्ट्य काय तर प्रिलिम्स प्लस मेन्स आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाईफ टाईम व्हॅलिडिटी. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत या बॅचची व्हॅलिडिटी तुमच्याकडे असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स, एनसीईआरटी कव्हरेज, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, त्यानंतर काय आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि योग्य ते डिस्काउंट तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येईल. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला माझा पर्सनल नंबर शेअर करत आहे. तुमच्या जर काही क्वेरीज वगैरे असतील तुम्ही निसंकोचपणे मला विचारू शकता, माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. एव्हनाइसचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय नोट्स, एनसीईआरटी, स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज अजून बऱ्याच गोष्टी इन्क्लूड आहे. हा QR कोड स्कॅन करायचा आहे, एव्हनाइसच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचा आहे. तिथे तुम्हाला PDF स्वरूपातील सर्व नोट्स अवेलेबल होतील आणि अधिक माहितीसाठी मी ऑफिशियल नंबर तसंच वेबसाईट सुद्धा देत आहे, तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.